हॅलो फ्रेंड्स. सो फर्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं प्रोटेक्शन डिप्रोटेक्शन. त्यामध्ये बघितलं होतं प्रोटेक्शन डिप्रोटेक्शन हे का गरजेचं असतं. रिझन जर बघायला गेलं प्रोटेक्शन डिप्रोटेक्शनमध्ये तर काही रिॲक्शनमध्ये हे अनवॉन्टेड रिॲक्शन इझिली देतात, राईट. सो आपल्याला जो हवा प्रोडक्ट आहेत तो प्रोडक्ट आपल्याला मिळतो का नाही, आपल्याला अदर साईड रिॲक्शन्स मिळते. मग इल्ड आपल्या मॉलिक्यूलचे काय होते, कमी होते, जो आपला टार्गेट मॉलिक्यूल असतो. त्यासाठी काय एक अदर कंपाऊंड घेऊन प्रोटेक्ट करून काय केली जाते, रिॲक्शन जी आपल्याला हवी ती प्रोसीड केली जाते, बरोबर. त्यासाठी प्रोटेक्शन नंतर त्या प्रोटेक्ट केलेल्या ग्रुपला परत डिप्रोटेक्ट केलं जातं. मग प्रोटेक्शन डिप्रोटेक्शन हे रिॲक्शनमधल्या ज्या साईड रिॲक्शन आहेत त्या टाळण्यासाठी यूज केल्या जातात, बरोबर. आणि नंतर मग आपण वेगवेगळे फंक्शनल ग्रुपबद्दल बघितलं होतं की प्रत्येक फंक्शनल ग्रुप आपण प्रोटेक्ट करू शकतो. आपण केला होता स्टार्ट अल्कोहोल, आणि अल्कोहोलचं प्रोटेक्शन आपण बघितलं तर वेगवेगळ्या कंपाऊंड्समध्ये करू शकतो. इथर्स, इस्टर्स, ॲसिटाल, सायक्लिक किंवा असायक्लिक ॲसिटाल, राईट. सो आपण तिथे होतो. मग सायक्लिक ॲसिटालमध्ये इस्टर्समध्ये आपण प्रिपरेशन करतो इथर्सचं सिंथेसिस. काय करत होतो आपण, इथर्समध्ये आपण बेन्झिल इथरपर्यंत पोहोचलेलो होतो लास्ट व्हिडिओमध्ये. बेन्झिल इथर हे बेसिक कंडिशनमध्ये आपण प्रिपेअर करत होतो, राईट. जो अल्कोहोल होता तो प्रोटेक्टेड कशामध्ये करत होतो आपण, बेन्झिल इथरमध्ये. पण ते कोणत्या कंडिशनमध्ये होतं, बेसिक. जर सपोज आपल्याला सपोज असा कंपाऊंड आहे आपल्याकडे COOH इन प्रेझेन्स ऑफ CH2OH, आणि नंतर आहे आपल्याकडे NaH आणि PHCH2Br. आपल्याला काय करायचं आहे, बेन्झिल प्रोटेक्टेड. काय करायचं आहे आपल्याला, बेन्झिल ग्रुप प्रोटेक्ट करायचा आहे. मग आता ह्यावेळेस सोडियम हायड्राईड आहे तर ह्या काय आपला ॲसिटिक ॲसिड. तो सोडियम हायड्राईड काय करेल, हा अब्स्ट्रॅक्ट करेल. अल्कोहोलचा अब्स्ट्रॅक्ट करेल का, आता नाही. का अल्कोहोलचा अब्स्ट्रॅक्ट नाही करणार इथे, आता काय रिझन इथे अल्कोहोलचा अब्स्ट्रॅक्ट न करायचं, रिझन एक आहे की हा OH काय आपला जास्त ॲसिडिक आहे ॲज कम्पेअर टू अल्कोहोल. जो ॲसिडचा OH आहे तो काय आपला जास्त ॲसिडिक आहे. त्यामुळे जो प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट होईल तो कोणता अब्स्ट्रॅक्ट होणार आहे आपला, जो प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट होईल तो कोणता अब्स्ट्रॅक्ट होईल, ॲसिडचा. नंतर हा जो प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट झालेला आहे हा काय बनवेल, कार्बोक्सिलेट आयन. आणि कार्बोक्सिलेट आयन इझिली काय करेल, ह्यावर अटॅक आणि Br डिपार्ट होईल. काय होईल, Br डिपार्ट होईल. म्हणजे जो आपल्याला अल्कोहोल प्रोटेक्टेड हवा होतो होतोय का इथे, नाही. तिथे काय प्रोटेक्ट झालेला आहेत, ॲसिड फंक्शनल ग्रुप प्रोटेक्ट झाले आहेत, बरोबर. मग एखाद्या वेळेस साईड रिॲक्शन ह्यावेळेस येऊ शकते. सो इथे आपल्याला बेन्झिल प्रोटेक्शनच हवं आहेत. पण आपण बेसिक कंडिशनमध्ये यूज करू शकतोय का बेन्झिल प्रोटेक्शन, नाहीत. आपल्याला बेसिक कंडिशन नाही यूज करता येते. बेसिक कंडिशन यूज केल्यावर काय मिळते आपल्याला, ॲसिड ग्रुप प्रोटेक्ट होतो आहेत. त्यासाठी काय आहेत, बेन्झिल ग्रुप प्रोटेक्ट करण्यासाठी ॲसिडिक कंडिशनमध्ये अदर फंक्शनल ग्रुप यूज केला जातो. सो तो आहे 4th नंबर प्रोटेक्शन. काय आहेत, बेन्झिल ट्रायक्लोरो ॲसिटाइमाइड. काय आहे, बेन्झिल ट्रायक्लोरो ॲसिटाइमाइड. सो ठीक आहे, हा होता तुमचा 4th ग्रुप, जो की इझिली काय प्रोटेक्शनसाठी युजफुल असतो. कोणत्या ॲसिडिक कंडिशनमध्ये पण, कोणत्या कंडिशनमध्ये, ॲसिडिक कंडिशनमध्ये. बेन्झिल ट्रायक्लोरो ॲसिटाइमाइड. सो हा होता तुमचा बेन्झिल ट्रायक्लोरो ॲसिटाइमाइड CCl3 इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड. हा काय TFOH म्हणजे ट्रिप्लिक ॲसिड, आणि सॉल्वंट यूज केलं जातं CH2Cl2. हा कॅटलिस्ट असतो. ट्रिप्लिक ॲसिड म्हणजे S डबल बॉन्ड O OH, आणि हा आहे तो CF3. ठीक आहे, हा आहे तुमचा ट्रिप्लिक ॲसिड. सो आता इथे काय होईल, स्टार्टिंग कशी असेल रिॲक्शनमध्ये, सिलेक्टिव्हली अल्कोहोल ग्रुप आता प्रोटेक्ट केला जाईल. इथे जो आपला प्रोडक्ट असायला हवा तो काय हवा, COOH CH2CH2O CH2PH. काय आहे, CH2PH म्हणजे हा काय आपला BN म्हणून प्रोटेक्ट झालेला आहे. ओके, काय आहे तिथे COOH CH2CH2O BN बेन्झिल म्हणून प्रोटेक्ट केल्या गेलेले आहेत. काय, बेन्झिल म्हणून प्रोटेक्ट केल्या गेल्या आहेत. रिॲक्शनमध्ये हा अगोदर रिॲक्ट होतो. हा जो असतो ॲसिटाइमाइड तो काय करतो, आपल्याकडे काय घेतलेलं आहे आपण त्याच्यासोबत कॅटलिस्ट काय आहेत, ट्रिप्लिक ॲसिड. काय घेतलेलं आहे कॅटलिस्ट, ट्रिप्लिक ॲसिड. सो ट्रिप्लिक ॲसिड आणि हा जो आहे अगोदर रिॲक्ट होतो. काय करेल, ॲसिड आहे इथे, हा काय करेल, नायट्रोजन प्रेझेंट आहे, नायट्रोजनची लोन पेअर इझिली काय करेल, प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करेल. प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट केल्यानंतर हा ट्रिप्लेट सॉल्ट बाहेर पडेल. काय पडतं इथे, ट्रिप्लेट सॉल्ट बाहेर पडते. इथे काय जनरेट झालेले आहेत, C डबल बॉन्ड NH आणि हा NH. इथे काय पॉझिटिव्ह चार्ज OCH2PH. काय OCH2PH, आणि इकडे CCl3 प्लस हा ट्रिप्लेट सॉल्ट बाहेर पडलेला आहेत. काय पडलेला, हा S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O O मायनस, आणि इकडे काय आपला CF3.
राईट. सो हा बाहेर पडेल. आता हा जो कंपाऊंड आहे हा काय करतो, जो आपला प्रोटेक्टिंग ग्रुप आहे त्यासोबत रिॲक्ट करतो. बघा तो काय करेल, आपला जो हा कंपाऊंड आहे इकडे काय आपला CCl3 डबल बॉन्ड NH आणि H याने प्रोटॉन अटॅक केले आहेत. म्हणजे इथे जी नायट्रोजन आहेत ती लोन पेअर कोणाला डोनेट केली गेली होती, प्रोटॉनला. त्यामुळे इथे काय पॉझिटिव्ह चार्ज आहेत. इकडे OCH2PH. आणि आपल्याला जो ग्रुप प्रोटेक्टेड हवा आहे, काय हवा होता आपल्याला, अल्कोहोल हवा होता. राईट. आपल्याला अल्कोहोल काय प्रोटेक्टेड हवा होता. सो हा अल्कोहोल जो असतो तो काय करतो, इझिली ह्या कार्बनवर अटॅक करतो. काय करतो, ह्या कार्बनवर अटॅक. ड्रायव्हिंग फोर्स असतो C डबल बॉन्ड O11 याला न्यूट्रलाइज करणं, म्हणजे अमाइड म्हणून बाहेर पडेल. हा काय जनरेट होतोय, ऑक्सिजन हा याला अटॅच होतोय. आणि जो हा हायड्रोजन असेल, हा जो प्रोटॉन आहे तो कोण अटॅक करेल, हा ट्रिप्लेट सॉल्ट कोण करेल, हा कॉन्जुगेट बेस जो म्हणून बाहेर पडलेला होता. सो बघा याने यावर अटॅक केला, काय होईल, ऑक्सिजन CH2PH बरोबर. हा काय OCH2PH, काय आहे OCH2PH. नंतर काय येईल CH2CH2CH2COOH. म्हणजे जो प्रोटेक्शन हवं होतं आपल्याला OCH2PH ते आपल्याला काय ॲज इट इज मिळाले बरोबर. नंतर हा काय जनरेट होतोय, C डबल बॉन्ड O, इथे डबल बॉन्ड येईल आणि हा न्यूट्रलाइज होईल अमाइड. प्लस काय येत आहेत C डबल बॉन्ड O NH2, इकडे काय आहेत CCl3 आणि प्लस ॲज इट इज ट्रिप्लिक ॲसिड जो कॅटलिस्ट म्हणून ॲसिड ॲक्ट करतो तो ॲज इट इज होईल. हा जो सॉल्ट असेल हा काय करेल, अल्कोहोलचा प्रोटॉन परत अबस्ट्रॅक्ट करेल. काय करेल, अल्कोहोलचा प्रोटॉन परत अबस्ट्रॅक्ट करणार आहे. सो हे झालं प्रोटेक्शन. मग जेव्हा ॲसिड सेन्सिटिव्ह फंक्शनल ग्रुप असतात, काय एक लक्षात राहू द्या, बेस सेन्सिटिव्ह सो जेव्हा बेस सेन्सिटिव्ह ग्रुप असतात आणि आपल्याला बेन्झिल प्रोटेक्शन हवं आहे, काय बेस सेन्सिटिव्ह ग्रुपचं बेन्झिल प्रोटेक्शन हवं आहे, तेव्हा काय केलं जातं, हा रिएजंट यूज केला जातो. कोणता, बेन्झिल ट्रायक्लोर ॲसिटाएमाइड इन प्रेझेन्स ऑफ ट्रिप्लिक ॲसिड. म्हणजे तो काय करतो, सिलेक्टिव्हली फक्त अल्कोहोलला प्रोटेक्ट करतो. कारण बेस सेन्सिटिव्ह ग्रुप म्हणजे बेस यूज केल्यावर काही फंक्शनल ग्रुप हे बेससोबत रिॲक्ट करेल. लाईक इस्टर्स आहेत, इस्टर्स पण बेससोबत रिॲक्ट करतात. सो ते रिॲक्शन अवॉइड करण्यासाठी काय आहेत, ॲसिड कंडिशनमध्ये रिॲक्शन परफॉर्म करू शकतो. सपोज बघा हा एक मॉलिक्यूल आहे, आणखी एक एक्झाम्पल बघू आपण. सपोज हा एक मॉलिक्यूल आहे आपला C डबल बॉन्ड OOM, हा काय आपला इस्टर, हा काय घेतलेला इथे इस्टर आणि इथे एक मिथिल ग्रुप बिलोला. इथे काय घेतोय मी CCl3 C डबल बॉन्ड NHOBN, काय इथे OBN. ठीक आहे. काय असेल आपलं, ट्रिप्लिक ॲसिड इन प्रेझेन्स ऑफ CH2Cl2, ट्रिप्लिक ॲसिड इन प्रेझेन्स ऑफ CH2Cl2. सो अगेन हा काय आपला इस्टर, आणि इस्टर जर नॉर्मल NaH इन प्रेझेन्स ऑफ PaCH2Br घेतला तिथे परत थोडीशी साईड रिॲक्शनची चान्स असतात. हा काय बेस सेन्सिटिव्ह फंक्शनल ग्रुप आहे तुमचा. सो त्यामुळे काय होईल, इकडे इझिली हा अल्कोहोल काय होईल आपला परत तिथे प्रोटेक्ट केला जाईल. काय होईल, हा अल्कोहोल काय आहेत आपला सिलेक्टिव्हली प्रोटेक्ट केला जाईल. काय हा अल्कोहोल आपण सिलेक्टिव्हली प्रोटेक्ट केला आहे. आता डिप्रोटेक्शन कसं करणार आपण, याचं काय डिप्रोटेक्टिंग रिएजन, याच्यासाठी सिंपल BNचे जे आहेत तेच बेन्झिलचे कोणते कोणते होते आपले, मग कोणते कोणते होते, H2PDC. और काय यूज करू शकतो आपण डिप्रोटेक्शनसाठी, राणे निकेल. और आणखी काय यूज करू शकतो, सोडियम इन प्रेझेन्स ऑफ लिक्विड अमोनिया अँड इथेनॉल. राईट. सो हे होते डिप्रोटेक्टिंग रिएजन. हे काय होते आपले वेगवेगळे डिप्रोटेक्टिंग रिएजन. इथे काय जनरेट होईल, COOMe CH2CH2OH परत काय होईल, हा परत डिप्रोटेक्ट होऊन OH देईल. सो डिप्रोटेक्टिंग रिएजन काय काय, H2PDC, राणे निकेल, सोडियम इन लिक्विड अमोनिया और इथेनॉल, सेम जे बेन्झिलला यूज केले होते तेच. सो दोन पॉईंट्स आहेत, एक बेसिक कंडिशन, एक ॲसिडिक कंडिशन. बेसिक कंडिशन काय आहेत, नॉमिनली आपण यूज करू शकतो. ॲसिडिक कंडिशन केव्हा यूज करायची आहेत, जेव्हा जेव्हा रिॲक्शन्समध्ये असा फंक्शनल ग्रुप आहेत जो की बेस सोबत साईड रिॲक्शन दाखवू शकतो. गॉट इट. सपोज वी हॅव ॲसिड इन अ मॉलिक्यूल अँड अल्कोहोल. सो त्यावेळेस काय होईल, ॲसिड हा बेस सोबत मोर इफिशियंटली रिॲक्ट विल ॲज कम्पेअर्ड टू अल्कोहोल. काय ॲसिड हा मोर इफिशियंटली रिॲक्ट विल ॲज कम्पेअर्ड टू अल्कोहोल बरोबर. आणि तो काय दिला आपल्याला, अदर साईड रिॲक्शन दिली जी आपल्याला नको आहेत. मग त्यावेळेस काय आपल्याला ॲसिड सेन्सिटिव्ह बेन्झिल प्रोटेक्शन यूज करायचं आहे. सो सिलेक्शन महत्त्वाचं आहे, महत्त्वाची. केव्हा यूज करायचं हे महत्त्वाचं आहे. केव्हा यूज करायचे ॲसिड आणि बेस हे
रिॲक्शन कंडिशनवर ठरतं आणि डिप्रोटेक्टिंग करण्यासाठी त्यांना एकच आहे H2PDC, राणे निकेल किंवा हे सर्व काय हायड्रोजेनोलायसिस, काय हायड्रोजेनोलायसिस. ओके, सो हे होतं, हे काय होतं आपलं बेन्झिल प्रोटेक्शन. सो अनदर थोडंसं व्हॅरियंट होता बेन्झिल प्रोटेक्शनमध्ये. बेन्झिल प्रोटेक्शनमध्ये काय होतं तुमचा 5th टाईप पॅरामिथॉक्सी बेन्झिल इथर. काय आहे पॅरामिथॉक्सी बेन्झिल इथर. सो ह्यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे 4. यालाच म्हणतात PMB प्रोटेक्शन और MPM प्रोटेक्शन. काय म्हणतात PMB प्रोटेक्शन और MPM प्रोटेक्शन. यालाच असं म्हणतात 4 मिथॉक्सी मिथिल प्रोटेक्शन. 4 मिथिल इथर प्रोटेक्शन. त्यामुळे काय MPM, काय था MPM आणि इकडे काय PMB. सो 2 टाईप्स त्यांचं नाव आहे तिथे MPM म्हणू आपण. ओके, सो हा 1 आणि काय सेम आहे. आता इकडे काहीच फरक नाही, सेम आहे. जी रिॲक्शन आपण परफॉर्म करतो तीच रिॲक्शन आहेत, फक्त थोडेसे चेंजेस आहेत. काय होतं इथं फक्त थोडेसे चेंजेस. सपोज आपण बेस घेतोय NaH इन प्रेझेन्स ऑफ THF. बेस पण काय आपला सेम आहेत, फक्त जो आपण PsCH2Br घेत होतो ना, काय करत होतो आपण PsCH2Br घेत होतो राईट. सो त्याच्या पॅरा पोझिशनला काय घेतोय आता इथे आपण काय घेतोय पॅरा पोझिशनला मिथॉक्सी ग्रुप घेतोय. काय आहे पॅरा पोझिशनला मिथॉक्सी ग्रुप. ओके, सो हा तुमचा काय आहे पॅरामिथॉक्सी बेन्झिल ब्रोमाइड किंवा 4 मिथॉक्सी फेनिल मिथिल ब्रोमाइड. और जो पण तुमचं प्रोटेक्ट करणार आहे, जो पण इथे हलाइड असेल, आयोडाईड असेल किंवा क्लोराईड असेल, मोस्टली काय ब्रोमाइड आणि आयोडाईड यूज करू शकतो. का तर ब्रोमिन आणि आयोडीन हा चांगले गुड लिंक ग्रुप आहेत. सो अगेन सोडियम हायड्राईड काय करेल, हा प्रोटॉन अपस्टॅक करेल, इथे काय जनरेट करेल अल्कॉक्साईड आयन. सो मी इथे लगेच रिॲक्शन दाखवतो, हा O- Na+, राईट. आणि हा काय सोबत रिॲक्ट करेल बेन्झिल याच्यासोबत, बरोबर PMB सोबत. हा डिपार्ट झाल्यानंतर काय जनरेट होईल आपला, इथे लिहितो मी RO. इथे काय आपला CH2 फिनिल रिंगच्या कोणत्या पोझिशनला OMe आहेत, पॅरा पोझिशनला. काय आहेत आपला हा पॅरा पोझिशनला OMe. आणि इथे काय जनरेट होईल RO CH2 ऐवजी इथे येईल ROPMB. काय हा ROPMB और ROMPM. सो ही सेलेक्टिव्हिटी लक्षात राहू द्या. काय आपण इथे पॅरामिथॉक्सी बेन्झिल इथर प्रोटेक्ट केलं किंवा काय 4 मिथॉक्सी फिनिल मिथिल इथर प्रोटेक्ट केलेले आहेत. आता हा सेलेक्टिव्ह आहे. क्वाईट जर बघितलं, ओके, हा जास्त हार्श कंडिशनला इझिली डिप्रोटेक्ट होतो ॲज कम्पेअर टू ऑदर. आता इकडे बघा, हा ॲसिडिक कंडिशनमध्ये स्टेबल आहेत, हा रेड्युसिंग रिएजंट. बेसिक कंडिशनमध्ये स्टेबल आहेत. जसं बेन्झिल तुमचा ॲसिडिक, बेसिक, मोस्ट ऑफ द रेड्युसिंग आणि ऑक्सिडायझिंग एजंटला काय होता स्टेबल होता राईट. सो हा सेम ॲसिडिक कंडिशनला स्टेबल आहेत, बेसिक कंडिशनला पण स्टेबल आहेत. ओके, कॅटॅलिटिक रिडक्शनला पण मोस्ट ऑफ द कंडिशनला स्टेबल आहेत. हा सेलेक्टिव्हली तुम्ही इझिली डिप्रोटेक्ट करू शकतात इन प्रेझेन्स ऑफ अदर फंक्शनल ग्रुप. आता अदर फंक्शनल ग्रुप कोणते एक्झाम्पल्स बघू आपण. जो आपण OBN बघितलेला आहे, OBN पण असेल, सपोज OMEM पण असेल, OMOM ऑदर आहेत, मॉम म्हणून प्रोटेक्शन आहेत, टर्शरी बॉक आहेत. ओके, OMEM आहेत, MEM. ठीक आहे, ऑदर जेवढे फंक्शनल ग्रुप आहेत त्यांच्यामध्ये हा सेलेक्टिव्हली काय आपण डिप्रोटेक्ट करू शकतो. काय हा सेलेक्टिव्हली डिप्रोटेक्ट करू शकतो. आणि याच्या डिप्रोटेक्शनसाठी यूज केलं जातं DDQ 2,3 डायक्लोरो 4,5 डायसायनो बेन्झोक्विनोन. काय 2,3 डायक्लोरो 4,5 डायसायनो बेन्झोक्विनोन म्हणजेच DDQ. हा सेलेक्टिव्हली यूज केला जातो. फर्स्ट आहे DDQ इन प्रेझेन्स ऑफ CH2Cl2 किंवा यूज काय करू शकतो आपण. सेकंड जर बघितलं तर कॅन काय आहेत, सेरिक अमोनियम नायट्रेट. काय सेरिक अमोनियम नायट्रेट Ac इन प्रेझेन्स ऑफ NH3 ट्वाइस NO3 सेरिक अमोनियम नायट्रेट. आपण कॅन यूज करू शकतो. हा काय देईल ROH. अगेन काय देईल ROH. हे 2 डिप्रोटेक्टिंग रिएजंट आहेत सेलेक्टिव्हली. बघा बेन्झिलसाठी काय होते, ROBN साठी काय होते आपले H2PDC, बरोबर. सेकंड होता राणे निकेल आणि थर्ड होता बर्थ रिडक्शनचा रिएजंट सोडियम इन प्रेझेन्स ऑफ लिक्विड अमोनिया. इकडे जर बघितलं तर इकडे काय आपला DDQ CH2Cl2. आता DDQ काय आहेत आपला
मी DDQ इथे स्ट्रक्चर काढतो, हा डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, ओके. इकडे Cl, इकडे Cl, आणि इथे काय असेल, इथे काय असेल, सायनाइड अँड सायनाइड, काय इकडे सायनाइड अँड सायनाइड, आणि हा CH2Cl2. सो हा आहे DDQ, 2,3 डायक्लोरो 4,5 डायसायनो बेन्झोक्विनोन. हा DDQ आहेत आणि हा आहे तुमचा कॅन. सेलेक्टिव्हली काय करतात, याला डिप्रोटेक्ट करतात इन प्रेझेन्स ऑफ अदर इथर प्रोटेक्टिंग ग्रुप्स. काय इन प्रेझेन्स ऑफ अदर इथर प्रोटेक्टिंग ग्रुप. सेलेक्टिव्हली फक्त काय आहेत, MPM किंवा PMBला डिप्रोटेक्ट करतात. सो एक्झाम्पल बघू आणि नोट डाऊन करून घ्या. यावर 4 मार्क्सचा क्वेश्चन आलेला आहे नेटमध्ये. कितीला? 4 मार्क्सचा क्वेश्चन ह्या प्रोटेक्शनवर येऊन गेलेला आहे एक वेळेस नेटमध्ये. सो लेट अस से वी हॅव दिस स्ट्रक्चर. हेच एक्झाम्पल होतं ॲज इट इज, काहीच फरक नव्हता. सपोज इथे OAC, काय इथे OAC, मी इथे घेतोय OBN, हा काय OBN, इथे घेतोय OPMB, हा काय OPMB, इकडे घेतो मी O ट्रिटिल, काय O ट्रिटिल, हे सर्व प्रोटेक्शन आहे. आणि हा घेतोय OTBDMS, काय हा OTBDMS, ओके. सो हे वेगवेगळ्या टाईपचं प्रोटेक्शन आहे. इथे OM लिहितो तुम्ही. आणि सेलेक्टिव्हली मला काय डिप्रोटेक्ट करायचा होता, PMB किंवा MPM. काय डिप्रोटेक्शन हवं होतं, PMB किंवा MPM. काय यूज करणार आपण, DDQ इन प्रेझेन्स ऑफ CH2Cl2. काय DDQ इन प्रेझेन्स ऑफ CH2Cl2. आता एक सिम्पल बघायला गेलं तर नेटच्या प्रॉब्लेममध्ये कसं होतं, त्यांनी कसं दिलेलं होतं, OBN देण्याऐवजी त्यांनी काय दिलेलं होतं, पूर्ण जेव्हा आपण नेटचा प्रॉब्लेम बघू तेव्हा असं दिलेलं होतं OCH2PH. हा काय पूर्ण स्ट्रक्चर गिवन होतं, एवढं स्ट्रक्चर गिवन होतं. इथे पण PMBला पॅरा पोझिशनला मिथॉक्सी ग्रुप, म्हणजे तिथे तुम्हाला ओळखायचं होतं की PMB ग्रुप कोणता आहे. इथे डिरेक्टली नव्हतं दिलेलं BN वगैरे, तिथे स्ट्रक्चर दिलेलं होतं. डायरेक्टली नेम देण्याऐवजी काय दिलेलं होतं, तिथे स्ट्रक्चर गिवन होते. त्यामुळे तिथे व्यवस्थित व्हेरीफाय करायचं होतं. आता इथे आपल्याला काय डिरेक्टली मी नाव घेतलेले आहेत. सो हा आहे आपला OBN. आता हा जो सेलेक्टिव्हली जो ग्रुप आहे तो कोणाला डिप्रोटेक्ट करेल, फक्त ह्या ग्रुपला डिप्रोटेक्ट करेल. हे ग्रुप काय असतील आपले सर्वच्या सर्व ॲज इट इज, काय असतील हे ग्रुप सर्वच्या सर्व ॲज इट इज असतील. सो इथे काय येईल आपला, हा जो OME आहे तो ॲज इट इज. इकडे काय होता आपला CH2OBN, काय होता हा CH2OBN. इकडे जो OPMB होता किंवा MPM जो आहे आपला तो काय होईल आता, डिप्रोटेक्ट होऊन काय येईल इथे OH येईल. काय येईल, डिप्रोटेक्शन OH. हा OTBDMS ॲज इट इज, हा पण प्रोटेक्टिंग ग्रुप आहे TBDMS, ओके. आणि नेक्स्ट काय होता, हा CH2Oचा ट्रिटिल, OTR म्हणजे काय हा ट्रिटिल. सो हा पण काय आपला ॲज इट इज. मग इझिली जर बघायला गेलं काय असतं तुमचा जो PMB असतो, व्यवस्थित लक्षात राहू दे. हा PMB काय असतो तुमचा, PMB काय असतो, ॲसिड ॲज वेल ॲज बेस. ह्या कंडिशनमध्ये काय असतो तुमचा, स्टेबल. काय असतो, खूप स्टेबल असतो. जनरली इतर हे बेसिक कंडिशनमध्ये स्टेबल असतात, पण ॲसिडिकमध्ये लबायला असतात, ब्रेक होतात लवकर. पण PMB हा बोथ कंडिशनमध्ये काय असतो, स्टेबल असतो. आणि इझिली डिप्रोटेक्ट कशामध्ये केला जातो, DDQ इन CH2Cl2. काय इझिली डिप्रोटेक्ट कशामध्ये केला जातो आपण, DDQ इन CH2Cl2 इन प्रेझेन्स ऑफ अदर फंक्शनल ग्रुप. म्हणजे तो आपण सेलेक्टिव्हली बनवू पण शकतो, प्रोटेक्ट पण करू शकतो आणि सेलेक्टिव्हली डिप्रोटेक्ट करू शकतो. त्यामुळे याचा यूज काय जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि यावर त्यामुळेच नेटवर क्वेश्चन पण होता. कारण आपण इथे हा एखादा डिप्रोटेक्टिंग रिजन पुटअप केला आणि हा सर्वच्या सर्व ब्रेक करेल असं होणार आहे का, नाही. हा सेलेक्टिव्हली डिप्रोटेक्ट होईल, ओके. सो कळलं आहे मग PMBचं एक्झाम्पल. काय PMB हा सेलेक्टिव्हली डिप्रोटेक्ट करता येतो इन प्रेझेन्स ऑफ अदर फंक्शनल ग्रुप. अदर फंक्शनल ग्रुप टर्शरी बॉक असू द्या किंवा हा वेगवेगळे असू द्या, बेन्झिल असू द्या, MOM असू द्या, बरोबर, MPM असू द्या, MPM म्हणतो सॉरी, MEM असू द्या, त्या इझिली काय तो आपण ब्रेक करू शकतो. काय इझिली ब्रेक करू शकतो. सो सपोज हे एक्झाम्पल आहे एक OBN, काय आहेत, हा एक एक्झाम्पल OMEM, ओके. आणि इकडे आपलं O ट्रिटिल, काय हा O ट्रिटिल. सपोज असं एक्झाम्पल दिले आहेत. आणि अगेन वी हॅव DDQ इन प्रेझेन्स ऑफ CH2Cl2. काय DDQ इन प्रेझेन्स ऑफ CH2Cl2. सो तो कोणाला डिप्रोटेक्ट करेल, PMBला. कोणाला डिप्रोटेक्ट करेल, PMBला. सो हा काय असेल आपला OBN ॲज इट इज. हा काय OBN ॲज इट इज. इथे OPMB होता तो काय होईल, डिप्रोटेक्ट होईल.
काय करेल इथे OH देईल, हा OMOM काय आपला हा मॉमचा जो ग्रुप आहेत हा OMOM ॲज इट इज, परत हा OMEM हे सर्व येणार आहे पुढे, हे जे MEM MOM आहेत हे परत इथर प्रोटेक्शन आहे ते पुढे येणारच आहे, आणि हा OTR हा काय TR म्हणजे ट्रिटिल. ओके, सो हे फंक्शनल ग्रुप काय सर्वच्या सर्व ॲज इट इज आहेत, बरोबर. डिप्रोटेक्ट कोण झालं फक्त PMB. सो सेलेक्टिव्हिटी महत्त्वाची आहेत. मग हे एक अनदर एक्झाम्पल होतं. ओके, सो थर्ड प्रोटेक्टिंग ग्रुप आहेत आजचा, थर्ड आहेत ट्रिटिल प्रोटेक्शन. काय आहेत थर्ड ट्रिटिल, आणि ओव्हरऑल जर बघितलं EF ट्रिटिल प्रोटेक्शन, ट्रिटिल प्रोटेक्शन. सो ट्रिटिल म्हणजे ROCPH थ्राईस. ओके, याला काय म्हटलं आता ट्रिटिल, काय म्हटलं आता ट्रिटिल. सो बघा रिॲक्शन काय सिम्पल आहेत, ROH इन प्रेझेन्स ऑफ बेस. आता बेस आपण कोणता यूज करू शकतो, NaH KH वगैरे किंवा Na2CO3 इन प्रेझेन्स ऑफ फ्युरन टेट्राहायड्रोफ्युरन. इकडे काय असेल C, त्यावर PH अँड Cl. ओके, सो ट्रायफिनिल बेन्झिल क्लोराईड, आणि याला काय म्हटलं जातं अदर वेनी कसं लिहिलं जातं परत CPHला लिहिलं जातं फाय, हा पण फाय, हा पण फाय, आणि हाच काय तुमचा ट्रिटिल किंवा काय येऊ शकतं ट्रिटिल क्लोराईड, काय येऊ शकतं नाव रिॲक्शनमध्ये ट्रिटिल क्लोराईड. सिम्पल आहे, सोडियम हायड्राईड हा प्रोटॉन ऑफ स्टॅक करेल, इथे O- बनवेल. ओके, हा काय बनतोय RO- Na+, काय बनतोय हा RO- Na+, हा काय करेल ह्यावर अटॅक, आणि हा काय करणार आहे बाहेर पडणार आहेत, हा काय पडणार इझिली बाहेर पडेल. काय जनरेट होईल आपलं, काय जनरेट होतं आहे ROC, काय इथे PH अँड PH, बरोबर. काय जनरेट झालं आहे O- ह्यावर अटॅक केल्यावर ROCPH, यालाच काय म्हटलं आता RO ट्रिटिल, काय म्हटलं आता RO ट्रिटिल, आणि रिप्रेझेंट करताना आपण कसं लिहितो ROTR, काय लिहितो ROTR. सो आता ट्रिटिल जो असतो त्याचे दोन एक तर बघायला गेलं तर हा काय तुमचा इझिली ॲसिडिक कंडिशनमध्ये, इझिली इन ॲसिडिक कंडिशन डिप्रोटेक्ट करता येतो, काय इझिली इन ॲसिडिक कंडिशन डिप्रोटेक्ट करता येतो. ओके, सो इझिली ॲसिडिक कंडिशन डिप्रोटेक्ट करता येतो तो. आणि सेकंड महत्त्वाचा सेलेक्टिव्हिटी आहेत. प्रायमरी अल्कोहोल हे सेलेक्टिव्हली काय करू शकतो आपण, प्रायमरी अल्कोहोल आर सेलेक्टिव्हली प्रोटेक्टेड. काय प्रायमरी अल्कोहोल आर सेलेक्टिव्हली प्रोटेक्टेड इन प्रेझेन्स ऑफ सेकंडरी और टर्शियरी अल्कोहोल. रिझन काय आहेत, बल्कीनेस. काय रिझन आहेत, बल्कीनेस. बघा एक्झाम्पल बघू, काय रिझन इथे बल्कीनेस. सपोज हा कंपाऊंड आहे आपला OH, आणि इकडे सेकंडरी अल्कोहोल आहे. आपण काय करतोय ट्रिटिल ग्रुप प्रोटेक्ट करायचं आहे आपल्याला, काय करायचं आहे ट्रिटिल ग्रुप प्रोटेक्ट करायचं आहे. आता ट्रिटिल प्रोटेक्शन याच्यासाठी यूज करतात की तिथे काय आहेत इझिली ते डिप्रोटेक्ट करता येतं, इझिली काय करता येतं डिप्रोटेक्ट. स्मॉल ॲसिडिक माइल्ड ॲसिडिक कंडिशन असेल तरी तो काय करू शकतो डिप्रोटेक्ट. मग इथे हा एक अल्कोहोल आहे, हा एक अल्कोहोल आहे. रिॲक्टिव्हिटी प्रायमरी अल्कोहोलची ऑलवेज ग्रेटर दॅन सेकंडरी अल्कोहोल. सोडियम हायड्राईड काय करेल, हा प्रोटॉन अपस्टॅक करेल, काय करेल हा प्रोटॉन अपस्टॅक करेल, इथे काय करेल O-, आणि हा O- इझिली अटॅक करून इथे काय जनरेट करेल, हा OH ॲज इट इज, काय CH2O ट्रिटिल. सो नेहमी लक्षात ठेवा प्रायमरी अल्कोहोल्स सेलेक्टिव्हली प्रोटेक्टेड इन प्रेझेन्स ऑफ सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल्स. जसं टर्शरी ब्युटिल क्लोराईडमध्ये बघितली होती ही कंडिशन आपण, प्रायमरी अल्कोहोल्स आर सेलेक्टिव्हली प्रोटेक्टेड इन प्रेझेन्स ऑफ सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल. सो ही कंडिशन महत्त्वाची आहेत. हा काय देतोय मग OH, आणि हा काय आपला OTR मिळाला आहे आपल्याला, काय OTR. आणि डिप्रोटेक्ट करण्यासाठी काय यूज करणार इथे फॉर्मिक ॲसिड इन प्रेझेन्स ऑफ SCOOH इन प्रेझेन्स ऑफ वॉटर, और HCl इन प्रेझेन्स ऑफ H2O. ओके, सिम्पल. माइल्ड कंडिशनमध्ये तुम्ही जरी टाकलं तर काय होईल, हा इझिली डिप्रोटेक्ट होईल, जास्त गरज नाही पडत इथे हार्श कंडिशनची. काय आहेत मग जे ट्रिटिल डिप्रोटेक्शन असतं ते काय इझिली माइल्ड कंडिशनमध्ये काय डिप्रोटेक्ट केलं जातं, काय आहेत इझिली ते डिप्रोटेक्ट केलं जातं. ओके, काय आहेत इझिली डिप्रोटेक्ट केलं जातं. सो ट्रिटिल प्रोटेक्शन जे आहेत, आणखी एक आहे आणखी थर्ड जो आहे तो आहे H2PDC. हा एक रिएजंट आहे. H2PDC याच्यासाठी यूज करतो इथे आपण
H2PDC काय यूज होत असेल इथे, काय यूज होतोय तिथे CPH PH अँड PH ओके. आणि H2PDC यूज होण्याचं रिझन काय असेल इथे, हा काय तुमचा बेन्झिल ग्रुप आहे बरोबर. PHC म्हणजे बेन्झिल आणि ऑक्सिजन कार्बन. सो हायड्रोजिनोलिसिस काय करतात, बेन्झिल ग्रुपवर जर एखादा खूप वीक बॉन्ड असेल, हा काय बेन्झिल ग्रुपवर तुमचा वीक बॉन्ड आहे कार्बन ऑक्सिजन राईट. सो इझिली काय करतात, हा ब्रेक करतात, कारण की हा इथे जो जनरेट होईल तो स्टेबल जनरेट होईल. काय जनरेट होईल इथे, स्टेबल. त्यामुळे हा काय इथे इझिली डिप्रोटेक्ट केला जातो इन प्रेझेन्स ऑफ H2PDC. काय इन प्रेझेन्स ऑफ H2PDC हा इझिली डिप्रोटेक्ट केला जातो, इथे काय OH बनतो ओके. हे होतं तुमचं डिप्रोटेक्शन. आणि ट्रिटिल क्लोराईड हा 3 कंडिशन लक्षात राहू द्या. एक माइल्ड ॲसिडिक कंडिशन, मग तुम्ही फॉर्मिक ॲसिड घेऊ शकतात, HCl घेऊ शकतात इन वॉटर म्हणजे H3O+ सिम्पली. सेकंड H2PDC ओके. हे होतं ट्रिटिल ग्रुपचं प्रोटेक्शन अँड डिप्रोटेक्शन. आणि ट्रिटिलबद्दल काय लक्षात ठेवणार की ट्रिटिल ग्रुप इज इझिली डिप्रोटेक्टेड इन प्रेझेन्स ऑफ माइल्ड कंडिशन अँड इट प्रोटेक्ट प्रायमरी अल्कोहोल मोर सेलेक्टिव्हली दॅन सेकंडरी अँड टर्शरी. म्हणजे रिॲक्शनमध्ये आपल्याला कुठे पण प्रायमरी अल्कोहोलच प्रोटेक्ट करायचं असेल तर तिथे काय ट्रिटिल ग्रुपचं प्रोटेक्शन यूज करू शकतो. तिथे एक्झाम्पल तुम्ही हे घेऊ शकतात, ग्लुकोज किंवा अदर हे घेऊ शकतात. आता हा सपोज हा एक्झाम्पल घेतोय आपण ओके. आणि आपल्याला काय फक्त प्रायमरी अल्कोहोल प्रोटेक्ट करायचे आहेत. काय करायचे, फक्त प्रायमरी अल्कोहोल. आता हे बघितलं तर हा सेकंडरी आहेत, सेकंडरी आणि एक CH2 OH. हा काय येतोय मग, हा काय आहे प्रायमरी, हा काय आहे सेकंडरी अँड सेकंडरी. मग आपल्याला प्रायमरी अल्कोहोल जर प्रोटेक्ट करायचं असेल तर आपण काय करणार इथे, बेस NaH इन प्रेझेन्स ऑफ ट्रिटिल क्लोराईड. तो काय करेल सिलेक्टिव्हली, हा ग्रुप काय करेल प्रोटेक्ट करेल. काय करणार इथे सिलेक्टिव्हिटी काय असेल OH, इकडे काय OH, हा काय आपला OH, इथे काय आहेत OH आणि हा काय आहे CH2O ट्रिटिल. काय हा CH2O ट्रिटिल. सो सिलेक्टिव्हली प्रायमरी अल्कोहोल काय होते परत इथे प्रोटेक्ट होतात. आणि डिप्रोटेक्शनसाठी काय असेल आपलं, डिप्रोटेक्शनसाठी HCOOH इन प्रेझेन्स ऑफ H3O+ ओके. किंवा H2PDC काय असेल, किंवा H2PDC. सो ऑक्सिजन आणि ऑदर जे होतात, हा काय असेल आपला OH, इथे OH, इकडे पण OH, हा OH आणि हा OH ॲज इट इज. सो जो आपला स्टार्टिंग कंपाऊंड होतो तो आपल्याला ॲज इट इज मिळतोय ओके. सो एक लक्षात राहू द्या सिलेक्टिव्हिटी ट्रिटिलसाठी काय आहेत, ट्रिटिल इझिली माइल्ड ॲसिडिक कंडिशनमध्ये डिप्रोटेक्ट करू शकतो. बेसिक कंडिशनला ते परत काय आहेत आपले स्टेबल आहेत ओके. काय बेसिक कंडिशनला स्टेबल आहेत. आणि EFG लास्ट तुमचा बॉम्ब प्रोटेक्शन. काय बॉम्ब प्रोटेक्शन याला म्हणतात बेन्झिल ऑक्झी मिथिल इथर. काय बेन्झिल ऑक्झी मिथिल इथर ओके. सो हा आहे तुमचा RO CH2O CH2PH. काय बेन्झिल ऑक्झी मिथिल इथर. सो हा ग्रुप आहे तुमचा बॉम्ब. काय बेन्झिल ऑक्झी मिथिल प्रोटेक्शन. हा काय आपला ROBOM. सो आता बॉम्ब हा मोर सिलेक्टिव्हली तुमचा जनरली H2PDC जर बघितलं तर इझिली ब्रेक होत होता ओके. त्यापेक्षा सिलेक्टिव्हली बॉम्ब तुम्ही यूज करू शकता जर कुठे यूज करायचं असेल तर. बॉम्ब प्रोटेक्शन कसं केलं जातं, ROH अगेन, हे काय NaH सोडियम हायड्राईड बेस घेतोय. इथे काय यूज करणार मी, सोडियम हायड्राईड ऐवजी मी इथे घेतोय आता डायआयसोप्रोपिल इथिल अमाइन. का डायआयसोप्रोपिल इथिल अमाइन, कारण की NaH जर घेतलं तिथे बेन्झिल प्रोटेक्शनचं पण थोडंसं हे असतं, इथे प्रोटॉन ऑब्स्ट्रक्शनचे चान्सेस असतात. त्यामुळे काय तिथे डायआयसोप्रोपिल इथिल अमाइन घेतलेले आहेत. इकडे काय CH2O CH2PH, ही मॉइटी काय ॲज इट इज CH2O CH2PH. आणि इथे काय असेल आपला गुडलिंग ग्रुप, क्लोरीन ब्रोमिन आयोडीन तिन्हीपैकी एक. मी इथे यूज करतो क्लोरीन ओके. डायसोप्रोपिल इथिल अमाइन काय आपला NET ट्वाइस आयसोप्रोपिल इथिल अमाइन NET आयसोप्रोपाइल ट्वाइस. सो नायट्रोजन काय करेल, हा प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करेल. काय करणार, हा नायट्रोजन प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करणार आहेत. आणि इथे काय जनरेट होतं आपलं O-. काय जनरेट होईल O-. सो अगेन हा जो RO- जनरेट होईल तो कुठे अटॅक करेल, ह्या कार्बनवर Cl डिपार्ट होईल. काय मिळेल आपल्याला इथे RO CH2O CH2PH
हा काय आपला CH2PH बेन्झिल बरोबर. आणि हा पूर्ण ग्रुप काय ROBOM काय ROBOM बॉम्ब. ओके. काय बेन्झिल ऑक्सी मिथिल इथर प्रोटेक्शन. बेन्झिल ऑक्सी मिथिल इथर प्रोटेक्शन. ओके. म्हणजे सेलेक्टिव्हली तुम्ही डिप्रोटेक्ट करू शकतात बाय युजिंग फर्स्ट डिप्रोटेक्शनसाठी काय यूज करू शकतो तुम्ही पॅलेडियम डायहायड्रॉक्साईड इन प्रेझेन्स ऑफ H2 अँड इथेनॉल. ओके. ऑदर तुमचा जो आहे तो बर्च रिडक्शन सोडियम इन प्रेझेन्स ऑफ लिक्विड अमोनिया इन प्रेझेन्स ऑफ अगेन इथेनॉल. ओके. आणि थर्ड आहे याच्यासाठी H2 इन प्रेझेन्स ऑफ PtO2. हा काय ॲडम्स कॅटलिस्ट. H2 इन प्रेझेन्स ऑफ PtO2. आता हे सर्व एकतर इधर हा यूज करणार और हा तिन्हीपैकी एक सिलेक्टिव्हली आपण याला डिप्रोटेक्ट करण्यासाठी यूज करू शकतो. हा काय देईल ROH काय जनरेट करेल परत ROH. सो बॉम्ब हे मोर सेलेक्टिव्ह प्रोटेक्शन आहे ॲज कम्पेअर टू बेन्झिल. काय मोर सेलेक्टिव्हली प्रोटेक्शन आहेत. कारण तुम्ही जर हा बघितला कोणता बेन्झिल इथर तर तो थोडासा हार्श असतो डिप्रोटेक्ट करायला आणि काय असतो थोडासा माइल्ड कंडिशनमध्ये डिप्रोटेक्ट होऊन जातो. सो त्यासाठी वेगवेगळे फंक्शनल ग्रुप आहेत इथर्समध्ये. मग इथे बॉम्ब तुम्ही सेलेक्टिव्हली डिप्रोटेक्ट करू शकताय. ओके. सो हे होते आजचे प्रोटेक्शन डिप्रोटेक्शन फंक्शनल ग्रुप. आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये परत पुढचे बघू इथर्समधले अल्कोहोलमधले. याचे एक एक्झाम्पल येऊ सिम्पल. सपोज अगेन आता आपल्याकडे OH आहे आणि इथे आपण घेतोय BOMCl इन प्रेझेन्स ऑफ DIPA. ओके. आता प्रायमरी आणि सेकंडरी आणि हा काय घेतलेला आपण 1 इक्विव्हॅलंट काय घेतलेला आहे फक्त आपल्याकडे 1 इक्विव्हॅलंट आहे. सो ऑब्विसली प्रोटेक्शन कशाचं होणार आहे तिथे प्रायमरी अल्कोहोलचं. रिॲक्टिव्हिटी आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. प्रायमरी अल्कोहोल्स मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्कोहोल्स दॅन टर्शरी अल्कोहोल्स. सो हा काय करेल हा प्रोटॉन काय करेल इझिली अबस्ट्रॅक्ट करेल. इथे काय जनरेट करेल O- आणि हा कुठे अटॅक करणार आहे यावर आणि हा डिपार्ट करेल. काय करेल प्रायमरी अल्कोहोलला सेलेक्टिव्हली प्रोटेक्ट केल्या जाईल. काय होतं इथे प्रायमरी अल्कोहोल इज सेलेक्टिव्हली प्रोटेक्टेड. ओके. नंतर डिप्रोटेक्शनसाठी काय यूज करणार आपण H2 PtO2 घेतोय. हा काय आपला हा काय ॲडम्स कॅटलिस्ट. काय हा ॲडम्स कॅटलिस्ट. इथे परत आपला काय येईल OH काय येईल परत OH. सो हे होते आजचे प्रोटेक्शन डिप्रोटेक्शन फंक्शनल ग्रुप. ओके. काय काय यूज केलं फर्स्ट आपण ॲसिडिक कंडिशन बघितलं ट्रायक्लोरोॲसिटाइमाइड बरोबर बेन्झिल ट्रायक्लोरोॲसिटाइमाइड बघितला होता. सेकंडमध्ये काय होता आपला PMB होता आणि थर्डमध्ये ट्रिटिल फोर्थमध्ये बॉम्ब. सो प्रत्येकाचे वेगवेगळे यूज आहेत व्यवस्थित जर बघायला गेलं तर. ओके. डिप्रोटेक्टिंग रिएजंट डिफरंट आहेत ते तुम्हाला बघायचे आहेत मेन. तर डिप्रोटेक्टिंग रिएजंट ठरवतात बऱ्याच वेळेस. ओके. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं बघू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत अदर्स अल्कोहोलचे बरेचसे फंक्शनल ग्रुप आहे त्यांचं प्रोटेक्शन बघू. ठीक आहे. थँक्यू.